सद्गुरुनाथ महाराज की जय। ही भर आपण ही ध्यान साधना आपल्या जीवनाला सुंदर करण्याकरता करत असतो, किंबहुना ती केली पाहिजे, त्याशिवाय आपलं जीवन सुंदर होणार नाही। विश्वामधील जेवढ्या सगळ्या साधू संतांनी, पूज्य महापुरुषांनी या ध्यानाला जेव्हा जेव्हा आपलंसं केलं किंवा साध्या शब्दामध्ये ध्यान केलं, तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला तो महापुरुष होण्यापेक्षाही मोठा होता। विश्वामध्ये चीन देशामधला एक फार मोठा चिंतन करणारा असा तत्वज्ञ आयुष्याचे 20 वर्ष एका बंद खोलीमध्ये सुंदरता काय आहे याचा शोध करण्यामध्ये घालवतो। एक दिवस नाही, 2 वर्ष नाही, असे तब्बल 20 वर्ष पुस्तकांमध्ये सुंदरता काय आहे, एस्थेटिक सौंदर्य शास्त्र काय आहे याचा विचार आणि अभ्यास करतो। 20 वर्ष झाल्यानंतरही त्याला सुंदरतेची, सौंदर्याची नेमकी व्याख्या सापडत नाही। एक दिवस अभ्यास करत असताना सकाळच्या 3:30 वाजता त्याला असं वाटतं की या खिडकीजवळ जावं आणि खिडकीचा हा पडदा ओढावा। तो पडदा ओढतो आणि पडदा ओढल्यानंतर तो जे दृश्य पाहतो, चित्र पाहतो, पूर्ण चंद्र आकाशामध्ये आहे, पाणी जणू ध्यानस्थ निपचित पडलेलं आहे आणि संपूर्ण विश्वातील चैतन्य लहरी त्या एकाच डबक्याच्या आसपास रेंगाळत आहेत। असं चित्र पाहिल्याबरोबर 20 वर्ष सौंदर्याची व्याख्या शोधणारा, अभ्यास करणारा हा व्यक्ती अचानक मुखातून शब्द काढतो, रेज युअर स्क्रीन। हे विश्वरा, तू आता तुझा पडदा उघडलेला आहे। गेल्या 20 वर्षापासून मी सगळं पाहत होतो, पण माझ्या समोरचा पडदा कायम होता। आज पडदा निघाला आणि हे सुंदर दृश्य माझ्या दृष्टीला पडलं। सज्जन मित्रांनो, पडदा काढण्याची जी पद्धती आहे, तो पडदा बाजूला सरकवण्याचं नाव ध्यान आहे। आणि हा पडदा बाहेर नाही आहे, हा अंतःकरणामध्ये, हा आपल्या स्वतःच्या आतमध्ये आहे। सगळ्या शास्त्रकारांचा, विचारवंतांचा विचार जर आपण पाहिला तर सगळ्यांचं सांगणं आहे की ही संपूर्ण बहिर्मुख जी गोष्ट आहे, जी वृत्ती आहे, तिचा त्याग केल्याशिवाय, अगदी आपण शास्त्रामध्ये जर गेलं तर त्यांनी सरळ शब्दामध्ये सांगितलं, निजिध्यासनाची पूर्णावस्था म्हणजे ध्यान। आणि ते ध्यान निजिध्यासन करण्याच्या आधी आपल्याला साध्य होऊ शकत नाही। निजिध्यासन म्हणजे काय? अनात्मकार वृत्तीचा सर्वार्थाने त्याग करणं आणि आत्माकार वृत्तीचं तैलधाराव्रत स्मरण करणं, याचं नाव निजिध्यासन आहे। हे बहिर्मुख वृत्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला अनावश्यक ते सगळं गोळा करत असते, पण ज्या क्षणाला ती अंतर्मुख होते त्यावेळेला तो पडदा काढला जातो आणि जे चित्र, जे मूळ स्वरूप आहे ते प्रगट झाल्याशिवाय राहत नाही। ते आपल्या सामान्य लोकांच्या लक्षात यावं याकरता वंदनीय महाराजांनी ही शब्द रचना केलेली आहे। ध्यानाच्या प्रकाराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ध्येयानुसार ध्यान आहे। जे ध्येय ठरवलं त्याला अनुषंगिक अशा पद्धतीचं ध्यान केल्या जाते। प्रतीक ध्यान आहे। काही साधू संत नर्मदेमधले दगड उचलून आणतात आणि त्याला शालिग्राम म्हणतात। तो दगड शालिग्राम म्हणून पूजतात, पण ध्यान मात्र विष्णूचं करतात। म्हणजे प्रतिमा वेगळी आहे आणि ज्याचं ध्यान करतायत ते ध्येय वेगळं आहे, ते प्रतीक ध्यान आहे। याच्या पलीकडचं जे ध्यान आहे ते अहमगड ध्यान, ज्या ध्यानाची पूर्णावस्था ही प्रतीकामध्ये नाही आहे। जे ध्यान नुसतं त्या संकल्पापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर ती ध्यानाची अतिउच्च अवस्था आहे, ज्या
शास्त्राच्या ध्यानाच्या अतिउच्च अवस्थेला वंदनीय महाराजांनी या प्रणालीमध्ये गुंफलेलं आहे. महाराज असं म्हणतात, ओहम सोहम श्वास से अपने अंतरदृष्टी निरखना है. हे अतिउच्च कोटीचं ध्यान आहे. आणि हे ध्यान करण्याच्या आधी ध्यानपाठामध्ये आपण दररोज म्हणतो, हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धी दे. या ज्ञानाच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी पहिला तो संकल्प आहे. सच बोलणे का अभ्यास दे. तो वाणीचं तप आणि वाणीचा अभ्यास करायचा आहे. सत्कर्तव्य करणे की प्रवृत्ती दे. हा कर्तव्याच्या मार्गाने सुचिरभूत होण्याचा उपाय आहे. आणि ह्या 3 गोष्टी झाल्यानंतर सत्स्वरूप का ज्ञान दे. सत्य स्वरूपाचं ज्ञान त्याशिवाय होणार नाही. काही विचारवंत लोक, काही चिंतन करणारे लोक असा प्रश्न उपस्थित करतात. मला एका गावामध्ये एक व्यक्ती म्हणत होता की तुम्ही सांगता भाषणामध्ये की ज्याचं ध्यान केलं ते बनते माणूस. एखाद्यानं 50 वर्ष जर गाडीचं ध्यान केलं तर त्याची गाडी बनेल का? एखाद्यानं 20 वर्ष जर एखाद्या झाडाचं ध्यान केलं तर त्याचं झाड बनेल का? याची गोष्ट लक्षात घ्या. मी असं सांगितलं की गाडीचं ध्यान केलं तर व्यक्तीची गाडी बनत नाही. झाडाचं ध्यान केलं, वृक्षाचं ध्यान केलं तर व्यक्तीचा वृक्ष बनत नाही. पण चिंतन स्वतःचं केलं तर मनुष्य ज्या पदाला पाहिजे त्या आत्मस्वरूपाचा बोध होऊन आनंद पदाला प्राप्त होतो. याचं कारण काय? त्याच्या आतमध्ये आनंद स्वरूप आहे. त्याचं मूळ स्वरूपच भगवंत स्वरूप आहे. महाराजांची फार सुंदर ओवी आहे, दिव्यत्वाची ज्योत दीप्तिमान. ती दीप्तिमान असणारी ज्योत, ते आनंद स्वरूप असणारी ज्योत प्रगट करण्याकरिता हा जो अभ्यास आहे त्याला ध्यान असं म्हटल्या जाते. विश्वातील सर्व लोकांनी, जे पूज्य झाले त्या लोकांनी, जे मर्मज्ञ झाले त्या लोकांनी, जे विचारवंत झाले त्या सर्व लोकांनी म्हणजे नुसतं चिंतन केलं नाही. गाईनं दिवसभर रानामध्ये चरावं आणि वेगवेगळ्या पद्धतीचा चारा खावा, पण संध्याकाळी आपल्या मालकाने बादली आणल्यानंतर त्याच्यामध्ये वाळलेला गवत जरी खाल्लं असेल तरी अमृतासारखं दूध द्यावं. तसं साधू संत वेगवेगळ्या पद्धतीचे, कठीण असणारे, क्लिष्ट असणारे, समजणारे आणि न समजणारे देखील शास्त्र हे रवंथ करत असतात. त्याचं आणि आपल्याकडे ज्ञानाचं हे पुस्तकामध्ये महाराजांनी स्वतः ते लिहून ठेवलं. महाराज असं म्हणतात, मित्र, न ध्यान भ्रुकुटी में होता है, न ध्यान हृदय में होता है. ध्यान करण्यासाठी याच्याही पलीकडे जाऊन फार सुंदर महाराज म्हणतात की संकल्पाचे पुष्प सुगंधी वाहुनी तुकड्या अविरत वंदी. हे संकल्पाचं पुष्प धारण करून आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर, चिंतन सुरू झाल्यानंतर त्या ध्यानाच्या दिशेनं वळायचं आहे. आपण सर्वांनी आयुष्यामध्ये ही ध्यानाची अवस्था प्राप्त करण्याचा, त्या दिशेनं चालण्या. मैं कहूँ यह ठीक है पर है कहाँ मैं का पता, किसी को नहीं देखा है मैं जो देखते ही लापता. जैसा नमक पानी को लाने पानी में ही चल बसा, वैसा ही मैं का शोध करता ब्रह्म में जाकर धसा. आपल्या स्वतःचा शोध घेणं आणि त्या दृष्टीनं शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आनंद अनुभवत त्या मूळ आनंदाला प्राप्त व्हावं. गुरुदेवानं तशा प्रकारची शक्ती, युक्ती, बुद्धी आपल्या सर्वांना माझ्यासहित प्रदान करावी अशी गुरुदेव चरणी विनम्र भावे आर्जव करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. सामुदायिक नमस्काराकरता सर्वांनी गुडघ्यावरती बसावं. दोन्ही हात समोर जोडून करावा नमस्कार. सरळ भाव. महाआरती करता उभं राहावं.